करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचनं स्पष्ट नकार दिलाय। कलम 88 नुसार सुरू असलेली चौकशी थांबण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली। बनावट कागदपत्र तयार करून 25,69,00,000 रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका पतसंस्थेच्या संचालक आणि तत्कालीन व्यवस्थापकावर ठेवण्यात आला आहे। करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत 25,69,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि तत्कालीन व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल झालेत। तर प्रेम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या पतसंस्थेवर प्राधिकृत मंडळ नियुक्त करण्यात आले। दुसरीकडे सहकार कलम 88 नुसार पतसंस्थेची चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये संचालक आणि दोषींवर नुकसानीची जबाबदारी निश्चित केली जाते। त्यामुळे कलम 88 ची चौकशी थांबवण्यासाठी या पतसंस्थेच्या काही कारभाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती। पण न्यायालयानं कलम 88 च्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला। न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांनी हा आदेश दिला। कलम 88 अंतर्गत होणारी चौकशी वस्तुस्थिती शोधणारी आहे असं न्यायालयानं म्हटले। त्यामुळे करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील कारभारी संचालकांना चांगलाच धक्का बसलाय।